लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। नाशिक महानगरपालिका हद्दीतील अंबड लिंक रोडवरील इंडोल पेट्रोल पंपावरील सीएनजी सेवा अचानक बंद करण्यात आल्याने हजारो वाहनधारक अक्षरशः वेठीस धरले गेल्याचे आरोप होत आहेत। एका स्थानिक नागरिकाने आवाजाच्या कारणावरून महानगरपालिकेकडे तक्रार केल्यानंतर 29 जुलै रोजी मनपाने सीएनजी सेवा बंद केल्याचे सांगितले जात असून या निर्णयामुळे रिक्षा चालक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, चारचाकी वाहनधारक तसेच विद्यार्थ्यांची वाहने मोठ्या अडचणीत सापडली आहे। संबंधित पंपाकडे महानगरपालिका तसेच औद्योगिक वसाहतीच्या आवश्यक परवानग्या असल्याचा दावा करण्यात येत असताना थेट सीएनजी सेवा बंद करण्याचा निर्णय कोणत्या निकषावर घेण्यात आला असा संतप्त सवाल वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे। प्रशासनाने एका तक्रारीवर हजारो नागरिकांची गैरसोय करण्याचा निर्णय घेतला का अशी ही चर्चा सुरू झाली आहे। या पंपावर दररोज शेकडो रिक्षा, माल वाहतूक वाहने, खासगी चारचाकी आणि विद्यार्थी वाहने सीएनजी भरत असतात। पंप बंद झाल्यामुळे वाहनधारकांना अनेक किलोमीटर दूर जाऊन सीएनजी भरावे लागत असून लांबच लांब रांगा, अतिरिक्त खर्च, वेळेचा अपव्यय आणि आर्थिक फटका सहन करावा लागत आहे। सर्वाधिक फटका रिक्षा चालक आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना बसत असून त्यांच्या रोजच्या उत्पन्नावर थेट परिणाम होत आहे। याच पार्श्वभूमीवर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे वाहतूक सेनेचे अध्यक्ष दिनेश साळवे यांनी महानगरपालिकेला कडक इशारा दिला आहे। 24 तासाच्या आत सीएनजी सेवा पूर्ववत सुरू करा, वाहनधारकाचा अंत पाहू नका, अन्यथा हजारो वाहनधारकांना सोबत घेऊन नाशिक महानगरपालिकेवर भव्य मोर्चा काढला जाईल आणि तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे। वाहनधारकांच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला। दरम्यान या कारवाईबाबत नाशिक महानगरपालिकेकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही। त्यामुळे सीएनजी सेवा नेमकी कोणत्या कारणामुळे बंद करण्यात आली, त्यामागील तांत्रिक व कायदेशीर कारणे काय आहेत आणि सेवा पुन्हा कधी सुरू होणार याकडे हजारो वाहनधारकांचे लक्ष लागले आहे। लोकशस्त्र न्यूज साठी बंटी आढाव, अंबड। काय नाही बाबा तुमचं? माझं नाव सोमनाथ विठ्ठल चोराणे। काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी कशासाठी आलेले? या ठिकाणी आलो होतो गॅस भरण्यासाठी, पण आता दवाखान्यात जायचं होतं अर्जंटली। पण माझा गॅस नाही मिळून राहिला, इथे बंद केला म्हणत्या। मग आता आमच्यासारख्या अपंग माणसांनी कुठे जायचं बुवा, काय करायचं? त्यांनी आधी पंपवाल्याला सांगायला पाहिजे होतं की बुवा तुम्ही असं असं होणार आहे, तर मग ते दुसऱ्या ठिकाणी जाऊन गॅस बीस भरता आला असता। पण मग आता या ठिकाणी आम्ही आशेनं आलो, 2 तास आपण उभं होतो इथं। आता म्हणजे काय करावं असं, आता काय सरकारने याच्यावर निर्णय घ्यावा काहीतरी। आपण एक रिक्षा चालक म्हणून आहात, काय सांगाल आपल्याला, काय सांगाल नेमकं काय त्रास? काय सांगायचं, आणि आम्हाला तर कस्टमरप्रमाणेच चालावं लागत आहे। किती वेळापासून आपण इथं उभे? मी कंप्लेंट 2 तास झाले इथं उभे। याचा परिणाम आपल्या धंद्यावर काही होईल का? खूपच परिमाणानं होईल। शासनाला आपण आपल्या माध्यमातून काय आवाहन करणार? काय सांगितलं पाहिजे बाबा तुमचं? माझं प्रभाकर शिवराम वाघ। कुठं राहिला तुम्ही? मी सातपूर कॉलनीचा। आता ह्या आपण जर अंबड लिंक रोडचा सीएनजी पेट्रोल पंप बघितला, हा बंद आहे। याच्यामुळे तुम्हाला रिक्षा चालक म्हणून तुम्हाला काय त्रास आहे, काय सांगा? आम्हाला कुठलाच त्रास नाही, आम्हाला व्यवस्थित लाईनशी मिळत आहे, व्यवस्थित गॅस मिळतो आहे, काही कुठलीच काय आम्हाला काही प्रॉब्लेम नाही। इथं आम्हाला सोयीस्कर पडतं। परंतु महापालिकेने या ठिकाणी कुठली पूर्वसूचना न देता बंद केलेलं आहे, काय सांगाल त्याच्यावरती? आता ते त्यांचं काय नियमाप्रमाणे काय केलं असेल ते आम्हाला काही समजत नाही आणि अडचण होईल। आमच्या धंद्यावर आम्हाला दुसऱ्या पंपावर गेलं तर आम्हाला लाईन लावावं लागेल एक, आणि पुढे जास्त वेळ गेला म्हणजे आमचा धंद्याचा प्रॉब्लेम नाही होत, म्हणजे धंदा आमचा होऊ शकत नाही बस। काय नाव आहे तुमचं? माझं नाव प्रवीण चिकसाट। कुठं राहिला तुम्ही? मी इकडं आशीर्वादमध्ये महाराष्ट्र राहिलो। आता तुम्ही या ठिकाणी कशासाठी आले होते? CNG घेण्यासाठी चालतो। मग सीएनजी भेटला का तुम्हाला? नाही भेटलं, पंप बंद आहे। मग तुम्ही संबंधित जे सीएनजी पेट्रोल मालक आहे त्यांना विचारलं का? हो विचारलं, तेव्हा ते नगरपालिकेने बंद केलं। आता याचा परिणाम तुमच्यावरती होणार का? आवश्यक होणार आहे। घरूनच आम्ही इथं 1 तास अगोदर लाईन लागल्यानंतर आम्हाला CNG भेटत नाही। आता अचानक बंद असल्यामुळे आम्ही CNG शोधायचं कुठं? नाशिक शहरात 3-4 पंप CNG बंद केले। जो मेन प्लांट आहे तो पण बंद आहे।
इकडे 3-4 किलोमीटर जायचं ते परवडत नाही आम्हाला. हा जवळ इथं लाईनीसोबत आणि हा बंद आहे अचानक. नगरपालिकेने बंद करत नाही, नोटिफिकेशन द्यायला पाहिजे. एक दिवस अगोदर ती बंद राहिलं आम्ही त्या दिवसांनी आमचं नियोजन करू. आता अचानक बंद केल्यानंतर आमचा व्यवसाय चालायचं कसं? अचानक बंद ठेवल्यानंतर आम्ही अख्खा दिवस आमचा असंच गेला. आमचं रोजगाराचं काय करायचं? हा पण नगरपालिकेने विचार करायचा. याचा परिणाम तुमच्या धंद्यावर होणार का? धंद्यावर आवश्यक होणार आहे. आजचा विषयच बदलला. आजचा रोजगार आमचा गेलाच. आज 1 रुपया धंदा होत नाही आमचा. आता अख्खा दिवस बसायचं कुठं? अचानक पंप बंद असल्यामुळे आम्ही सीएनजी शोधायचं कुठं आता? CNG भेटतच नाही. मग याच्यामध्ये तुम्हाला पेट्रोल पण टाकावं लागतं, CNG आणि पेट्रोलने तर परवडतच नाही साहेब. पेट्रोल तर महाग आहे, ॲव्हरेज कमी आहे, पेट्रोल ॲव्हरेज भेटत नाही. आता सध्या शासनाने सरकारने इथेनॉलचा देखील वापर केलेला, त्याच्यामुळे त्याचा काय फटका पडतो तुम्हाला? त्याच्यावर इंजिनवर फटका पडतो, ॲव्हरेज भेटत नाही तेवढा. इंजिन खराब होत नाही ना, गाड्या बंद पडत आहे. प्रशासनाला आपण काय आवाहन करणार या माध्यमातून? एवढंच आव्हान आहे की सीएनजी सुरू ठेवावं, इथेनॉल मिक्स न करावं, असं शुद्ध पेट्रोल द्यावं, हीच विनंती. किंवा नोटिफिकेशन पंप बंद ठेवतो एक दिवस अगोदर नोटिफिकेशन तर द्यायला पाहिजे. आमच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही, आमचा रोजगार बुडत नाही. भाऊ काय सांगाल? अंबड लिंक रोड येथील CNG पेट्रोल पंप काल महानगरपालिकेने सील केला आहे अशी चर्चा सुरू होती. नेमकं आपण या ठिकाणी CNG भरण्यासाठी आले होते, काय सांगाल आपण नेमकं? आम्ही सातपूर विभागातले आम्ही स्थानिक रहिवासी आहोत. आमच्या सातपूर विभागामध्ये शाळेच्या स्कूल व्हॅन आहेत, रिक्षा चालक आहेत, माल वाहतुकीच्या गाड्या आहेत, बसेस आहेत कंपन्यांच्या. त्यांचा रोजचं CNG भरण्याचा हा एकमेव आमचा जवळचा असलेला हा पंप आहे, जो ऑनलाईन 24 तास ज्याकडे ऑनलाईन 24 तास कधी आम्हाला भेटतो. हाच पंप जो मुळात महानगर प्रशासनाने बंद केलेला आहे. मागील काही दिवशी तुम्ही बघितले असाल, महापौर उपमहापौर यांनी अंबड लिंक रोडचा दौरा केलेला होता. त्या दौऱ्यामध्ये त्यांनी अतिक्रमण तात्काळ हटवण्याचे आदेशही दिलेले होते. तरीसुद्धा ते आदेश काढले गेलेले नाही आहे, आदेशाचं पालन केलेलं नाही आहे, अतिक्रमण हटवलेलं नाही आहे. तुम्ही अंबड लिंक रोडचे तुम्ही सध्या परिस्थिती बघा तर अक्षरशः चाळण झालेली आहे. आमच्या ड्रायव्हरांना या खड्ड्यांचा खूप त्रास होतो आहे, मणक्यांचा त्रास होतो आहे. आमचे ड्रायव्हर आजारी पडत आहे. शाळेच्या बसेस वगैरे त्या इकडे येतात आणि हा मेन पंप त्यांनी बंद केलेला आहे. नाशिक महानगरपालिकेने ह्या कोणत्या दबावाखाली हा CNG पंप बंद केलेला आहे? आम्हाला जवळपास असलेला CNG पंप आहे, ज्याचा आम्हाला पुरेपूर वापर होतो. लवकर CNG भेटे. आम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्स जेवढे ड्रायव्हर आहेत, आमचा सकाळी सर्वात पहिले आमचा CNG पंप भरण्याचा निर्धार आम्ही चालू करतो, कारण त्याच्यावर आमचा धंदा होतो, त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह होतं. आज तुम्ही सातपूर विभागाच्या बघितलं गेलं तर 280 गाड्या आहेत. 280 गाड्यांच्या आहेत CNG. त्याच्यामध्ये एका घरामध्ये 4 जरी मेंबर पकडले तर 1130 लोकांची उपासमार या एका पंप बंद झाल्यामुळे होते. तर मला महानगरपालिकेनं हेच सांगू इच्छितो की आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेना नाशिक जिल्हा वाहतूक प्रमुख या वतीने 24 तासाचं तुम्हाला आम्ही अल्टिमेटम देतो आहे का ह्या 24 तासामध्ये तुम्ही हा CNG पंप चालू केला नाही तर आम्ही नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या दालनात भव्य दिव्याचं आंदोलन उभं करून मोर्चा घेऊन जाऊ आणि यामागे जे काही नुकसान होईल, जे काही अनुचित प्रकार घडेल, याला महापौर उपमहापौर आणि आयुक्त मॅडम या जबाबदार राहतील. लवकरात लवकर CNG पंप चालू करावा आणि आमच्या गोरगरिबांचा उदरनिर्वाहाचा विचार करून हा पंप लवकर चालू करावा अशी महानगरपालिकेला माझी एक नम्र विनंती आहे. काय सांगाल? तुम्ही या ठिकाणी तुमचं CNG भरण्यासाठी आले होते, नेमकं महापालिकेने सील केलं आहे, काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी अंकुश विश्वास बच्छाव. मी CNG पंपावरती आज गॅस भरायला आलो होतो. मी डेली 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर CNG पंपावरती नेहमी गॅस भरण्यासाठी येत असतो. परंतु मला ह्या पंपावरती प्रॉब्लेम असा येतो आहे की 4 दिवस झाले की पंप सुरळीत चालू असतो आणि 5व्या दिवशी CNG सील झालेला असतो. हे असं वारंवार का होतं आहे? प्रशासनाला किंवा महानगरपालिकेला मी विचारणा करतो आहे की नेमकी हा कोणत्या दबावाखाली हा पंप सील केला जातो. या पंपामुळे अनेक लोकांच्या CNG ज्या गाड्या आहेत त्यांना गॅस भरण्यासाठी हा पंप हा अंबड लिंक रोडवरील सातपूर भागातील किंवा अंबड चुंचाळे शिवार ह्या भागातील सर्व गाड्यांना CNG पंप हा सोयीस्कर आहे आणि सगळ्या गाड्या इथे CNGवरती गॅस भरण्यासाठी येतात. परंतु वारंवार हा पंप 8 दिवसांनी 10 दिवसांनी 15 दिवसांनी सील केला जातो. तर नेमकी पंपाचा प्रॉब्लेम आहे की पंपाच्या मालकाचा प्रॉब्लेम आहे की प्रशासनाचा प्रॉब्लेम आहे? आता शासनाने सांगितलं आहे की तुम्ही CNG गाड्या वापरा, इलेक्ट्रिक गाड्या वापरा, पेट्रोल प्रदूषणासाठी ह्या गोष्टी योग्य आहे. परंतु जर कस्टमरांना किंवा ग्राहकांना याचा त्रास होत असेल तर हे प्रशासनाचं हे धोरण काढून काय उपयोग आहे? जर समजा CNG पंप जर नसेल, चालू होत नसेल आणि प्रत्येक वेळा येऊन जाऊन एकच गोष्टमुळे, एका व्यक्तीमुळे, किंवा मी काही असं म्हणत नाही आहे की
त्रास होत नसेल तर त्यांनी संभाव्य ग्राहक किंवा मालकाशी चर्चा करून आणि याच्यावरती काहीतरी एक योग्य निर्णय काढून या CNG पंप हा सुरळीत चालला पाहिजे, ही आमची प्रशासनाला, महानगरपालिकेला विनंती आहे. या संदर्भात काही या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी त्यांनी या ठिकाणी याचा तोडगा काढला पाहिजे का, काय सांगाल? हो, अवश्य काढला पाहिजे. जर समजा आम्ही आमच्या लोकप्रतिनिधींना आम्ही निवडून दिलेलं आहे, आम्ही आमच्या शंका त्यांच्यापाशी मांडलेल्या आहेत, तर त्यांनी याच्यावरती अवश्य तोडगा काढला पाहिजे. आता सध्याची परिस्थिती अशी आहे की लिंक रोडवरील रस्त्यांचा फार मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. लोकप्रतिनिधी त्याचा पूर्णपणे त्याच्यावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न करतायत, परंतु नगरपालिका किंवा महानगरपालिका याच्यावरती कोणत्याही प्रकारे कारवाई करत नाही आहे. अतिशय त्रास होतो आहे. खड्डेचा आहे, त्याच्यानंतर इथे गॅस भरायला आल्यानंतर CNG पंपाचा आहे, त्याच्यानंतर हा प्रत्येक वेळा आम्ही इथे लांबून 2-2, 3-3 किलोमीटरवरून इथे गॅस भरण्यासाठी येतो आणि इथं आल्यानंतर आम्हाला कळतं की CNG पंप बंद आहे. म्हणजे आम्ही फक्त गॅस भरण्यासाठी आल्यानंतर परतसुद्धा आम्हाला परत जावं लागतं. तर ही गोष्ट घडू नये त्यासाठी लोकप्रतिनिधींनी सुद्धा याच्यावरती काहीतरी मार्ग किंवा कारवाई केली पाहिजे. गेल्या अनेक वर्षापासून जर बघितलं आपण, अंबड लिंक रोड ते पपाई नर्सरी ते एक्सलो पॉईंट या ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे आणि आपली नाशिकची ओळख ही खड्ड्याची झालेली आहे. तर या संदर्भात आपण प्रशासनाला काय आव्हान करणार या माध्यमातून? मी प्रशासनाला एकच आव्हान करेल की जे काही कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे की ह्या खड्ड्यांचं आधी नियोजन करा. कारण की हे जे काही साम्राज्य झालेलं आहे नाशिकचं खड्ड्यांचं, याच्यामुळे अनेक लोकांचे प्राण जात आहे, ॲक्सिडेंटची संख्या वाढलेली आहे, त्याच्यानंतर वारंवार गाड्या स्लिप होत आहे, खड्ड्यांमुळे गाड्यांचं नुकसान होतं आहे. तर मी प्रशासनाला म्हणा किंवा लोकप्रतिनिधींना विनंती करेल की त्यांनी लवकरात लवकर या खड्ड्यांच्या महामार्गावरती किंवा या खड्ड्यांच्या रस्त्यांच्या कामाबद्दल तुम्ही लवकरात लवकर काहीतरी डिसिजन घेतलं पाहिजे. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशास्त्र न्यूज.